नमस्कार. मी रमेश माटे, सहशिक्षक मोहरे प्रशाला अक्कलकोट. तुम्हा सर्वांचं सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. हाऊ आर प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड. आता इथं प्लॅन्ट्स आलं पहा. ॲक्च्युली आपल्याला शिकायचं आहे ॲनिमल्स, पण आता इथं प्लॅन्ट्स दिलेलं आहे. हाऊ प्लॅन्ट्स आर क्लासिफाईड. इट हेल्प्स टू अंडरस्टँड डायव्हर्सिटी ऑफ प्लॅन्ट्स. त्यामुळे डायव्हर्सिटी निर्माण होते. डायव्हर्सिटी म्हणजे माहिती आहे विविधता. मी तुम्हाला सांगितलं थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा ते 3 वेगळे प्रकार आहेत. जिम्नोस्पर्म, एन्जिओस्पर्म आहे, पॅनोरगेमिया, क्रिप्टोगेमिया, हे सगळे मिळूनच डायव्हर्सिटी निर्माण झाली. आता इथं फाईल वी आर लुकिंग व्हरायटीज ऑफ एनिमल्स अराउंड अस. आपल्या सभोवताली आहेत ना व्हरायटीज ऑफ एनिमल्स. का फक्त कुत्रेच दिसतात सगळीकडे? कुत्र्यामध्ये सुद्धा कितीतरी व्हरायटीज आहेत. परत कुत्रे आहेत आणि सगळ्यात जास्त डुकरं आहेत इथं आपल्या अक्कलकोटमध्ये. स्कॅव्हेंजर, इतर भरपूर प्राणी आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच काय डायव्हर्सिटी आहे. फक्त आपल्याकडे सध्या वाघ, सिंह नाही येत. ते एवढे आले तर काय हरकत नाही, येतील कदाचित पुढे पुढे. आता आलेले आहेत करमाळा वगैरे तर येऊन गेलाय, बिबट्या वगैरे परवा आलाय ना, पत्रकार आहे ना, माहिती असेल. सो आता ते व्हरायटीज मध्ये कसे असतात बघा. सम एनिमल्स आर सो स्मॉल, सम आर टू बिग. डेफिनेटली अतिशय सूक्ष्म आहेत. त्यांच्या दृष्टीने आपण राक्षस वाढतो. मुंगी वगैरे बघा, बरोबर आहे, कीटक वगैरे. आपण उगाच सापाला वगैरे घाबरतो. साप आपल्यापेक्षा लहान असतं, मग त्याच्या दृष्टीने आपण किती भयानक असू ना. आणि ॲक्च्युली ते स्वतःहून कोणाला चावत नसतं. त्याला असं वाटलं की हे काहीतरी हल्ला करणार आहे, ते त्याचा बचाव करत असतं. म्हणून तर बघा तुम्ही ते सर्पमित्र कसे इझिली पकडतात. अराउंड अस सो मेनी व्हरायटीज ऑफ प्लांट्स ॲज वेल ॲज अनिमल्स. सम आर सो स्मॉल, सम आर सो बिग और टू बिग, सम आर ॲक्वॅटिक, सम आर टेरेस्ट्रियल. साधं सिंपल आहे. काही जमिनीवर आहेत, काही पाण्यात आहेत, काही अवकाशात आहेत. सगळीकडे मीन्स ओमनी प्रेझेंट म्हणतो आपण त्याला. एव्हरीवेअर दीज आर पीक top of the mountain as well as when we go deep of the ocean. Everywhere different types of organisms are available and it indicates there is a diversity. याच्यावरून काय लक्षात येतं? डायव्हर्सिटी आहे. and it is maintain the balance of the nature. आणि हे काय करतं? इक्विलिब्रियम नेचर म्हटलं तरी चालतं. आपलं नेचरला बॅलन्स करायचं काम हे काय करतात? डायव्हर्सिटी करत असतं. अँड अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज सांगितलंय, इस्टिमेटेड अनिमल स्पेसिस ऑन द अर्थ अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. म्हणजे किती? 70 लाख. 1 मिलियन मीन्स 10 lakh. 7 into 10 70 lakh. सो 7 मिलियन अँड इट इज इम्पॉसिबल टू स्टडी इच अँड एव्हरी वन. आणि सगळ्यांचा अभ्यास करणं अजिबात शक्य नाही. देअरफॉर वी हॅव टू मेक द ग्रुप्स ॲज वेल ॲज सब ग्रुप. आपण काय करतो? त्याचे ग्रुप्स करतो, सबग्रुप करतो. अँड देर आर 2 सिग्निफिकंट कॅरेक्टरिस्टिक्स while we making the groups and subgroups. These 2 significant characteristics are similarities as well as differences. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, सिमिलरिटी अँड डिफरन्स. सिमिलर म्हणजे त्याच्यात आढळणारे जे कॅरेक्टरिस्टिक्स सिमिलर आहे त्यांना एकत्र करायचं, आणि त्याच्यात आढळणारे डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स वरनं त्यांना वेगळे करायचे. आता इथंच बघा की आपण 6 क्लास करतोय. 6 क्लास शेवटी आता ते शेवटी बघणार आहे आपण. फायलममध्ये 6 क्लास, त्यात आपण ममेलियन्स आहे. ममेलियन्स हे एकच कॅरेक्टरिस्टिक्स वरून आपण वाघ, सिंह, कुत्रा, शेळी, मेंढी, डुक्कर हे सगळे एकाच कॅटेगरीचे आहोत. आपण सगळे कोण आहोत? मेमेलियन्सच आहोत. बघा काहीतरी असं वाटतंय का हे आपले ते स्पेसिस आपलं सेम आहे, काय म्हणतो क्लास एकमेव सेम असण्याचं कारण काय? वी आर ऑल मेमेलियन्स मीन्स विच गिव्ज मिल्क टू यंग्स वन. दूध देणाऱ्या ग्रंथी ज्यांच्या शरीरात आहे त्यांना आपण मेमेलियन्स म्हणतो. काय आहे डायव्हर्सिटी कशी दिसते आणि आपण ग्रुप्स कसं करतो? 70 लाख स्पेसिस आहेत. म्हणजे जगाची लोकसंख्या 70 लाख नाही, आपल्या मुंबईचीच एकाचीच 1.5 करोड आहे फक्त आपणच. म्हणजे आपण त्या 70 लाख पैकी आपण किती हो? अगदी छान. एकच म्हणजे असा आपण विचार केला 70 लाख स्पेसिस आहेत असं आपण इमॅजिन करू. निसर्गाने काय केलं? ह्युमन बिईंग एक 10 मिनिटासाठी डिसअपिअर केला. ह्युमन बिईंगला डिसअपिअर नाही. आता मला सांगा किती राहिली आता स्पेसिस? 70 लाख मधून फक्त एकच वजा झाला. आपली 700 करोड लोकसंख्या कमी होऊन सुद्धा फक्त एक स्पेसिस कमी होतो. म्हणजे असे प्रत्येकाचे बघा किती विचार करा.
आपली ह्युमन बिंगच 700 करोड आहे, परत इतर प्राणी असे त्यांची संख्या असे 70 करोड गुणले किती होतात म्हणजे ती मोजदाद करता येण्यासारखी नाही. सो इट इज व्हेरी नेसेसरी टू क्लासिफाय देम अकॉर्डिंग टू देअर सिमिलरिटीज ॲज वेल ॲज डिफरन्सेस. बरोबर आहे. तर आपण बघूया आता हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. आता हिस्ट्रीमध्ये काय काय महत्त्वाचं आहे बघा. टाइम टू टाइम डिफरंट सायंटिस्ट इव्हॉल्वड, त्यांची निर्मिती झाली अँड दे ट्राय टू क्लासिफाय द ॲनिमल्स. त्यांनी काय केलं, क्लासिफिकेशन सुरू केली. अरिस्टोटल सुरुवातीला काय केलंय, बॉडी साईज आकारावरनं, हॅबिटेट आणि हॅबिट्सवरनं त्यांनी क्लासिफिकेशन केलंय. बॉडी जाड म्हणजे काय, आकाराने लहान मोठे, त्यांची राहण्याची जागा, हॅबिट म्हणजे त्यांच्या सवयी, याच्यावरनं क्लासिफिकेशन, एवढं लक्षात घ्या. त्यानंतर फर्दर पुढे काय झालं, क्लासिफिकेशन प्रपोज्ड, त्याला आर्टिफिशियल मेथड असं नाव दिलं त्यांनी. त्यानंतर पुढचं जे क्लासिफिकेशन आहे जे कोण आहे तो थिओफार्टस प्लिनी जॉन रे लिनियस. आता ते लिनियसमध्ये सगळ्यात महत्त्वाचं बघा, कार्ल लिनियस, त्यांनी बायनॉमिन नॉमिनक्लेचर सांगितलं. हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं बायनॉमिन नॉमिनक्लेचर, त्याला नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन असं नाव दिलेलं होतं. कॉर्डेटचं क्लासिफिकेशन कशावर केलेलं आहे, कॉर्डेट्स कॅरेक्टरिस्टिक कसे असतात. मुळात कॉर्डेट आणि नॉन कॉर्डेट कशाला म्हणायचो, ज्यांच्यामध्ये फर्टेब्रेट्स आहेत. फर्टेब्रेट्स म्हणजे काय, पाठीचा कणा, त्याला मराठीमध्ये समपृष्ठरज्जा प्राणू म्हणतात. समपृष्ठरज्जा आणि असमपृष्ठ, कॉर्डेट नॉन कॉर्डेट असं शब्द आहे. कॉर्डेट म्हणजे समपृष्ठरज्जू, नॉन कॉर्डेट म्हणजे असमपृष्ठरज्जू, पाठीचा कणा असलेले नसलेले. हा, पृष्ठवंशी आणि अपृष्ठवंशी तेच दोन्ही. आता इथं बॉडी कसा असतो, नॉटोकार्ड असतो त्यांच्यामध्ये. फायरांगिल ग्लीड सीड किंवा लंग्स आपल्यामध्ये आहेत रेस्पिरेशनसाठी. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट, तो हॉलो असतो म्हणजे पोकळ. अँड हार्ट डेफिनेटली आहेच आहे. सो आणि तो कुठे आहे, व्हेंट्रल साईडला असतो. व्हेंट्रल म्हणजे काय, समोर अधर बाजूस असं म्हणतात त्याला. तर हे झाल्यानंतर हे जे दिलेलं आहे हे सगळे नॉन कॉर्डेटचे फायलम्स आहेत. हे आपण पुढे बघणार आहे. त्यांची नावं एकदा सांगतो बघा, फार मजेशीर नावं आहेत, जरा व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्हाला प्रोटोझोआ, पोरिफेरा, निड्रिया, प्लॅटीहेमिंथस, ॲसेमिंथस, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलुस्का, एकायनोडर्माटा आणि हेमिकोर्डाटा. दीज आर द 10 फायलम. हे 10 सोडून आपलं कॉर्डाटा सेपरेट. पूर्वी काय होतं, कॉर्डाटा ह्याच्यात ॲड होता, पण तो सेपरेट केलाय. सो प्रोटोझोआ नावावरून लक्षात ठेवता येतं. प्रोटोझोआ, प्रोटोझोआचं नाही आपल्या इथं सध्या. पोरिफेरा, पोरस, छोटे छोटे छिद्र त्यांच्या शरीरावर असतात. पोरस, स्मॉल छिद्र, त्याला पोरसवर नाव पडलंय. त्यानंतर दुसरा निड्रिया. निड्रियाला सिलेंट्रेटा म्हणून एक नाव आहे. हायड्रा ही वनस्पती असते, त्याच्यावरनं आहे. प्लॅटी, फ्लॅट स्ट्रक्चर असलेले, फ्लॅट चपटे कृमी. ॲसेल्मिंथस, त्याला नेमाटोडा सुद्धा म्हणतात. गोलकृमी, गोलाकार असतात ते. नेमाटोडा किंवा त्याला गोलकृमी म्हणतात. गोल, राऊंड वॉर्म्स म्हणलं जातं, राऊंड शॉर्टमध्ये. ॲनेलिडा, मृदुकाय प्राणी म्हणजे मृदू, त्यांची त्वचातून मृदू असते. ॲनेलिडा म्हणजे कोण येतं माहिती आहे का, गांडूळ म्हणजे कोण, अर्थवॉर्म, फ्रेंड्स ऑफ फार्मर माहिती आहे तुम्हाला. तर तो अर्थवॉर्म त्यामध्ये येतो. त्यामध्ये आर्थ्रोपोडा, पेअर अपेंडेजेस, संधिपाद प्राणी असं म्हणतात त्याला. हा, कॉक्रोच तर भरपूर असतील बघा या भागामध्ये. जिथे जिथे अस्वच्छता आढळते तिथे तिथे आर्थ्रोपोडा असतात. आणि आर्थ्रोपोडा इज द लार्जेस्ट ग्रुप ऑफ फायलम. सगळ्यात मोठा फायलम कोण आहे, आर्थ्रोपोडा आहे. त्यानंतर मोलुस्का. मोलुस्का म्हणजे खरे मृदुकाय प्राणी. मृदुकाय प्राणी म्हणजे मोलुस्कस, मृदू, त्यांची त्वचा मृदू असते. त्यानंतर इकायनोडर्माटा, इकायनो मीन चमकणारे प्राणी जे आहेत, म्हणजे मला वाटतं स्टारफिश जे आहे ते चमकणारं. त्याच्यानंतर हेमिकोर्डाटा. हेमी मीन्स बोथ कॅरेक्टरिस्टिक्स आर इन्क्लुडेड. सुरुवातीला ते कॉर्डाटा सारखे असतात, नंतर ते नॉन कॉर्डेट्स होतात. म्हणजे फॅरंगेल नॉचार्ड जो असतो, नोटोकार्ड जो सुरुवातीला असतो इनिशियल स्टेजला, नंतर नाहीसा होतो. तर ह्याच्यासाठी हे फायलम कॉर्डाटामध्ये परत 3 काय आहेत, सब फायलम आहेत. युरोकॉर्डाटा, शेफालोकॉर्डाटा, फर्टेब्रेटा. त्या फर्टेब्रेटाचे आपल्याला 6 परत क्लासेस बघायचे आहेत. सायक्लोस्टोमॅटा, पिसेस, ॲम्फिफिया, रेप्टिलिया, एव्ज, मेमेलिया. त्यामध्ये सायक्लोस्टोमॅटा आपल्याशी जास्त संबंधित नाही आहे, पण पुढचे सगळे माहिती आहेत आपल्याला जास्त. सायक्लो म्हणजे नावातच आहे, त्यांचं जे तोंड आहे ते गोलाकार असतं, विदाऊट जॉ म्हणतो आपण, जॉ लेस असतं. त्यानंतर पिसेस, मासे, एक्सक्लुझिव्हली मरीन अॅनिमल्स म्हणतात त्याला, फक्त पाण्यात राहणारे, बाहेर काळात तडफडतात. तर ॲम्फिबिया विच लिव्ह ऑन वॉटर ॲज वेल ॲज लँड, फ्रॉग.
त्यानंतर रेप्टिलिया सरपटणारे प्राणी, पक्षी विच अडॉप्टेड एरियल मोड ऑफ लाईफ म्हणतो आपण त्याला, आणि लास्ट मेमेलियन्स म्हणजे आपण. असे हे क्लासिफिकेशन आहे. हे क्लासिफिकेशन ह्या एकूण 5 गोष्टीवर अवलंबून आहे. मी काय सगळं सांगणार नाही आता. ग्रेड्स ऑफ ऑर्गनायझेशन. आता ह्याच्यामध्ये सुरुवातीला सेल पासून सुरू होतं. सेल, टिश्यू, त्यानंतर ऑर्गॅन सिस्टीम असे वाढत होतं ना. सुरुवातीला सेल, अनेक सेल एकत्र आले तर काय तयार होतं, टिश्यू. सो मेनी सेल टिश्यूज इट फॉर्म्स ऑर्गॅन अँड सो मेनी ऑर्गॅन ऑन ऑर्गॅन सिस्टीम. या पद्धतीनं पहिलं बघा ऑर्गनायझेशन मध्ये फर्स्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम ऑल द फंक्शन्स ऑफ लाईफ आर परफॉर्म बाय सेम सेल. एकाच सेलमुळे परफॉर्म होतो. त्याचं एक्झाम्पल आहे अमिबा. युनिसेल्युलर त्याला म्हणायचा प्रोटोप्लाझ्मिक ग्रेड. नंबर 2 कोण आहे, सेल्युलर ग्रेड. सेल्युलर ग्रेड कशामध्ये आढळतं, मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स इफ टिश्यूज आर नॉट फॉर्म्स. टिश्यू जर त्याच्यात तयार होत नसतील, मल्टी सेल्युलर आहे बट टिश्यूज आर नॉट फॉर्म्स, दॅट इज कॉल्ड ॲज अ सेल्युलर ग्रेड. पहिलं प्रोटोप्लाझ्मिक, दुसरं सेल्युलर ग्रेड आहे. त्याचं एक्झाम्पल बघा पोरिफेरा. नेक्स्ट वन, इन केस ऑफ सम एनिमल्स सेल्स कम टुगेदर. व्हेन सेल्स आर कम टुगेदर. त्यानंतर बघा बॉडी ऑर्गनायझेशन मध्ये कुठले कुठले फायलम कशाशी रिलेटेड आहे तेवढंच बघा. सेल्युलर ग्रेडमध्ये पोरिफेरा, वन ऑफ ओनली वन. त्यानंतर टिश्यू मध्ये बघा ऑर्गॅन सिस्टीम ग्रेडमध्ये कोण कोण आहे. त्यात परत बॉडी सिमेट्रीचे 3 प्रकार आहेत. देर आर 3 टाइप्स, असिमेट्रिकल, रेडियल अँड बायलॅटरल. फॉर एक्झाम्पल सांगतो, असिमेट्रिकल म्हणजे काय, अमिबा. इट डज नॉट, इफ वी कट इट डज नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट. त्याचे 2 समान भाग होत नाहीत. त्याला आपण काय म्हणायचं, असिमेट्रिकल. रेडियलचं स्टारफिश तिथे आहे आपल्याकडं. हा, हे सगळे एकाच दाखवलेत बघा. तर हा, हे असिमेट्रिकल एक्झाम्पल त्याचंच आहे. स्पॉन्जिला अँड सायकॉन स्पंज हे असिमेट्रिकल आहे. मीन्स याची बॉडी 2 भागात विभागणी होत नाही. त्यानंतर विचारलं तिनं अरिय म्हणजे काय, रेडियल म्हणजे सर्कलला रेडियस असतो का नाही, त्याच्यावरून ते रेडियल आलेलं आहे. त्यामध्ये बघा हायड्रा, तुम्ही वरच्या बाजूला सर्कल सारखा भाग असतो म्हणून ते रेडियल सिमेट्री आहे. त्यानंतर सी अॅनिमॉन, कोरल हे सगळे काय तर रेडियल आहे. आणि स्टारफिश सुद्धा रेडियल सिमेट्रिकल आहे. त्यानंतर तिसरा बायलॅटरल, वी आर बायलॅटरल. मधोमध कापा 2 भाग होतात आपले इक्वल. आपले किंवा भरपूर प्राणी असे आहेत की ते सगळे काय आहेत, ऑल दीज आर द बायलॅटरल सिमेट्री. सो एवढं लक्षात ठेवा, बायलॅटरल सिमेट्रिकल. त्यानंतर त्याच्या पुढे बॉडी कॅव्हिटीमध्ये 3 प्रकार असतात, असिलोमिलेट, सिडोसिलोमिलेट आणि इसिलोमिलेट. असिलोमिलेट म्हणजे त्यांना सिलोमिलेट बॉडी कॅव्हिटी नसलेले. सिडो मीन्स फॉल्स बॉडी कॅव्हिटी, जस्ट इट ॲपियर असल्यासारखा भास होतो पण प्रत्यक्षात नाही. सकाळी सांगितले ट्रू सिलोमिलेट. त्याचे कितीमध्ये प्रकार झालेत बघा. फक्त तुम्ही लक्षात ठेवायचे. हे तुम्हाला का सांगतोय, तुम्हाला जेव्हा पुढे फायलम शिकतोय याचे तुम्हाला 3 कॅरेक्टरिस्टिक बाय डिफॉल्ट मिळतात येतात. आता बाय डिफॉल्ट 3 कॅरेक्टरिस्टिक त्या प्रत्येकाला लागू होतात. म्हणजे तुम्हाला ते कॅरेक्टरिस्टिक विचारले तर ते लिहिलं संपलं. कुठलं बॉडी कॅव्हिटीमध्ये पोरिफेरा, निड्रिया हेच काहीच दिलं नाही. त्यानंतर असिलोमिलेट बायलॅटरलमध्ये असिलोमिलेट कुठला आहे, प्लॅटीहेल्मिंथस आहे. प्लॅटीहेल्मिंथस हा असिलोमिलेट आहे, मीन्स इट डज नॉट कंटेन्स बॉडी कॅव्हिटी. त्यानंतर सिडोसिलोमिलेट हा एकमेव काय आहे, ॲसेल्मिंथस आहे. ॲसेल्मिंथस म्हणजे गोलकृमी, राऊंड वॉर्म. ते कसे आहेत, सिडोसिलोमिलेट म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी. हे 4 संपले 10 पैकी. राहिलेले सगळे 6 रिमेनिंग आहे ते सगळे काय तर इसिलोमिलेट. हे एवढं परफेक्ट लक्षात ठेवता येतं. फर्स्ट फोर मध्ये फर्स्ट 3 आर सिडोसिलोमिलेट. 4th वन ॲसेल्मिलेट इज नाही, ते वरचे सुद्धा हेच आहे, ह्याच्यामध्ये असिलोमिलेटच आहेत. पहिले तीन असिलोमिलेट आहेत. फक्त 4था जो आहे तो एकमेव आहे, तो सिडोसिलोमिलेट आहे म्हणजे फॉल्स बॉडी कॅव्हिटी आहे. आणि लास्ट रिमेनिंग 6 मध्ये कुठले बघा, ॲनेलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, अकानाडर्माटा, हेमिकोर्डाटा आणि कोर्डाटा. ऑल आर द इसिलोमिलेट म्हणजे काय, ट्रू बॉडी कॅव्हिटी. एवढं लक्षात ठेवा.